स्कॉलरशिप इयत्ता 8वी मध्ये हा विचारलेला प्रश्न आहे. साइड ऑफ द adjoining figure square MNOP is 18 centimeter. Point X and Y are the midpoints of the sides MP and NO. Find the area of the shaded region. तर आपल्याला शेडेड रिजनचा एरिया काढायचा. कोणता फॉर्म्युला या ठिकाणी वापरता येणार आहे? त्यासाठी लक्षात आपण एक ट्रिक करू शकतो. याच्यामध्ये हे जे काही लाईन दिली एक्स वायला जोडल्यानंतर दोन ट्रायंगल दिसतात. तर ही जी साइड आहे ही 18 असणार आपल्याला माहिती आहे, कारण ही बरोबर नाही काय एक स्ट्रेट लाईन आहे आणि हे इक्वल आहे आणि हे पॅरलल लाईन्स आहे. तो हे 18 आलेले आहे. तर याची जी हाईट आहे ही 9 आलेली आहे आणि ह्याची पण हाईट 9 आलेली आहे. तो हा जे ट्रायंगल आलेला आहे ह्या ट्रायंगलचा जो एरिया आहे तुम्हाला माहिती आहे ट्रायंगलचा एरिया काय असतो, बेस इंटू हाईट अपॉन 2 असं जर केलं तर त्याला 81. असे दोन ट्रायंगल आहेत. तो दोन ट्रायंगलचा एरिया की त्याला आपला 81 इंटू 2 की त्याला 162 आला. सिम्पली आता आपल्याला स्क्वेअरचा जो एरिया आहे स्क्वेअरचा एरिया किती होता आपला 18चा स्क्वेअर की त्याला 324. त्याच्यामधनं मायनस करायचा हा 162. तर मायनस केला बघा 162 162 आपल्याला आन्सर मिळते. तर ऑप्शन नंबर आहे, ऑप्शन नंबर 2 इज द आन्सर.